वालेकुम, कैसे हो सगळी? बेस हो ना. आज मी आयला नवीन आणि युनिक रेसिपी घेऊन. तिचं नाव आहे मलाई चिकन ब्रेड पॉकेट. 2 चिमचे मी गॅसवर तेल गरम करत ठेवला होता आणि ह्या मी 50 ग्रॅम चिकन घेतला आहे, एकदम बारीक छोटे छोटे पीस करून. तिला आता मी तेलातला फ्राय करीन आणि हा मी माझ्या टेस्टच्या हिसाबातला मीठ टाकला आहे. मीठ टाकून पण मी थोडा हलका फ्राय करून घेईन. त्यांच्याबाद थोडीशी मी हल्दी पावडर टाकली आहे ताकि चिकन एकदम कलर आहे ना त्यांचं खिलो वाटेल. त्यांच्यासाठी मी थोडी हल्दी पावडर यूज केली आहे. आणि हा माझा परफेक्ट चिकन आहे ना फ्राय करून झाला आहे रेडी. आता तिनातला मी थोडेसे व्हेजिटेबल टाकीन, जैसा की एक गाजर घेतलो आहे, एक कांदो बारीक एकदम चॉप करून आणि एक शिमला मिरची, थोडीशी कोबी. तिला पण मी आता बेस पोलून घेईन. ह्या पोलून झाल्यावर मी मॅगी मसाला थोडंसं ॲड केलो आहे. एव्हरेजचा चिकन मसाला थोडा टाकला आहे. आणि हो चिकन तंदुरी मसाला आहे, तो पण मी थोडंसं ॲड केलो आहे. मसाले जास्ती टाकू नको, हलके हलके मसाले यूज करा. जास्ती टाकल्यावर नका मग थोडासा खातानी की करवट लागते ना, ऐसा लागेल. तर मसाले आहेत ना थोडे हलके हलके यूज करा. तुम्हाला वाटलं ते तुम्ही लाल मिरची पावडर पण यूज करू शकता, मी नाही टाकली आहे. आणि हा अर्धी चिमची मी वल्लो मसाला टाकलो आहे. तिला पण बेस आता मी पोलून घेईन. एक चिमची मी ह्या ब्लॅक वाला सोया सॉस टाकलो आहे. आणि 2 ते 3 चिमचे माझ्या अंदाजवर मी टोमॅटो केचप टाकलो आहे. आणि हा तंदूरचा मॅजोल मायो आहे, व्हाईट वाला नाही होता मॅजोल, तो आम्ही तंदूरचा यूज केला आहे 1 चिमची. तुम्हाला वाटलं ते तुम्ही यातलं चीज पण टाकू शकता, मी चीज नाही ॲड केली आहे. आणि हा आपला मलाई चिकन बनवून एकदम रेडी झालेला आहे. आणि त्यांच्यावरती मी थोडीशी कोथिंबीर टाकीन. हा मी घेतलो आहेत ब्रेड, जे बाजूचे कटाले आहेत ना ब्राऊनवाले, तिला कट करायचे आहेत. सिंगल ब्रेड नाही घ्यायचो आहे आपल्याला, 2 ब्रेड असे चिपकवून घ्यायचे आहेत, तेव्हा बेलेला आपल्याला आसानी येईल. हे जे बाजूचे कटाले काढलेत ना, त्यांचं आपल्याला बारीक दरदरोज चुरो बनवायचो आहे, तेव्हा तिला मी साईडला करून ठेवीन. आणि ब्रेडला आता हलके हलके हाताने बेलण्याने बेलून घेऊया. जैसा इझी वाटेल तुम्हाला तैसा घ्या तुम्ही, मला जैसा इझी वाटे तैसा मी यूज करता. आणि हा परफेक्ट आहे ना बेलून झालो आहे माझं ब्रेड. 2 आहेत, सिंगल नाही आहेत, 2 जॉईंट करूनच घ्यायचे आहेत बेलेला पण. आता तिला एक गलाच्या मदतनी या स्टीलची कटोरी असते तिनानी आहे ना असं ब्रेडवर ठेवून गोल तीनचो छाप करायचो आहे. आहे ना ऐसा गोल, माशाल्लाह अशी मस्त वाटते ना. दाखवता मी एकदा झूम करून तुम्हाला ह्या प्रोसेसवर. परफेक्ट.
हा मी एक अंडा घेतला आहे, तिला पण बेस फेटून घेईन. आणि ह्यो आहे ब्रेड पावाचो चुरो. जे बाजूचे काटाळे निघतात ना तिनं फेकून टाकू नको, तो यूजला आहे. जो ब्रेड आहे ना गोल आपण कापल्या होत्या तिला अंड्यातला आता डीप करायचा आहे. अंड्यात डीप केल्यावर ह्यो जो ब्रेडचा चुरो आहे ना तिनातला डीप करायचा आहे. हाय माझा तेल पण गरम झाला होता आणि आता एक एक टाकून मी तिला फ्राय करून घेईन. गॅस फास्टच ठेवायचोय, कमी गॅस नाही ठेवायचोय. आणि नजर आहे ना बरोबर आपण जी फ्राय करता हो ना ब्रेड तीनवर हवी आहे. नजर हाती दुर्घटना घटी म्हणजे सगळे मग करपटतील. तवा 2-2, 3-3 मिनिटांनी आहे ना तिला आलटी पालटी अशी फिरवत राहा. आणि हा आहेत ना म्हणजे थोडे थोडे हलके हलके आहेत ना, जसे पाणीपुरी आपण फ्राय करता ना तसे आहे माझे फुगले आहेत. खचे म्हणजे फुगले आहेत, खचे नाही फुगले आहेत. ते जरुरी नाही की जाऊ फुगेला हवेत तेव्हा तोच ते ब्रेड पॉकेट बनतील. नाही फुगलेले पण जेव्हा मी कट केले ना तेव्हा पण माशाल्लाचे आतलन माझे एकदम ओपन झालेले होते. परफेक्ट ब्रेड पॉकेट माझे ह्या फ्राय होऊन झालेले आहेत, ब्राऊनवाले मस्त माशाल्ला. आता मी त्यांना एक थालीतला एक एक करून काढून घेईन. दुसरे मी ब्रेड पॉकेट फ्राय करे टाकले होते तेलातला. सेम प्रोसेस तसाच करायचा आहे. आणि जसे ब्राऊनवाले झाले आहेत तसेच ब्राऊन होऊन देसा आणि मग तिला तेलाशी बाहेर काढा. ब्रेड पॉकेट बनवून आहे माझे एकदम रेडी झालेले आहेत. माशाल्ला अशी मस्त आहेत, सॉफ्ट आणि कुरकुरीत झाले आहेत एकदम. चला आता तिला एक सुरीच्या मदतशी कट करूया. होय 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 माशाल्ला आतला माझे पुरे ओपन झालेले आहेत, परफेक्ट एकदम माझे झाले आहेत. आणि ही रेसिपी पण मी पहिल्यांदा फर्स्ट टाइम ट्राय केली आहे मी. आहेत ना एकदम परफेक्ट रेडी झालेले आहेत. ब्रेड पॉकेट आहे माझे कट करून झालेले आहेत. मस्त वाटतात ना एकदम गोल्डन गोल्डन. आणि ह्या आपल्याला मलाई चिकन पण ह्या मसाला बनवून रेडी झालेलो आहे. आता आतलन तिनला आहे ना एक एक चिमचीनी आतलन तिनच्या भरायचा आहे सगळा मटेरियल. मस्त वाटते ना एकदम परफेक्ट. जशी रेसिपी दिसण्याला बेस दिसते ना तशी खायला पण बेस दिसते. स्कूलला पोरांच्या टिफिनवर पण देऊ शकता, या सांजच्या टायमातला स्नॅक बनवायला खायला, या रमजान महिन्यातला इफ्तारीला. माशाला मस्त रेसिपी आहे. मी पण पहिल्यांदाच आणि फर्स्ट टाइम ट्राय केलो आहे.
माझ्या हे ना मी ही रेसिपी आहे ना माझ्या कोकणी स्टाईलला बनवली आहे. जशी मना आली तशी मी बनवली आहे. मलाई चिकन ब्रेड पॉकेट आणि ह्या माझे एकदम परफेक्ट बनव रेडी झालेले आहेत. मलाई चिकन ब्रेड पॉकेट माशाला जितका नाव इंचा मोप ऐकायला बेस वाटते ना तितका खायला पण मोप टेस्टी आणि मोप बेहतरीन लागले. तुम्ही पण एकदा ट्राय करा आणि बनवा आणि मला नक्की कमेंटला सांगा कैसे झाले कैसे नाही ते. मी जे माझ्या कोकणी स्टाईलला हे जैसे पण मना आले ना माशाला मोप बेहतरीन झाले होते आणि मोप टेस्टी लागले. मी ते ह्या ब्रेड पॉकेटचे ना मोप फॅन झाला आहे. चला या मग आता ट्राय करू आणि माझा व्हिडिओ पसंत होईल ते लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. मिळता मोप बेकूनच तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओतला. अल्लाह हाफिज.